नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन अर्ज करताना आपण हा अर्ज नारी शक्ती दूत या ॲपवरून भरू शकणार नाही आहात. याचं कारण असं आहे की नवीन अर्ज स्वीकृती ही आता ॲपवरून होणार नाही आहे. तरी तरी या संदर्भात महिलांनी गोंधळून न जाता आता नवीन अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन पोर्टल म्हणजेच एक वेबसाईट सुरू केलेली आहे. तर नवीन अर्ज करत असलेल्या महिलांनी आता स्क्रीनवरती आलेल्या वेबसाईटवरती जाऊन आपली माहिती भरून तसंच डॉक्युमेंट्स अटॅच करून आपण नवीन अर्ज दाखल करू शकता. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाबद्दलच्या स्टेटसबद्दल आपण ॲपवरती जाऊन चेक करू शकता. मात्र नवीन अर्ज नोंदणी ही केवळ आणि केवळ वेब पोर्टलवरच होणार आहे. आत्तापर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांचे बऱ्यापैकी अर्ज हे ॲप्रूव्ड येत आहेत. ज्या महिलांच्या अर्जाचं स्टेटस ॲप्रूव्ड म्हणून दिसेल त्यांनी आता काहीही करण्याची गरज नाही. ज्या महिलांचे अर्ज रिव्ह्यू स्टेजमध्ये दिसत आहेत त्यांनी वाट बघून हा अर्ज ॲप्रूव्ड होण्याची वाट बघावी. काही महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग टू सबमिटेड या स्टेजमध्ये आहेत. त्यांनीही हा अर्ज स्वीकृत होण्याची वाट बघू शकता. तर ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह म्हणून आलेले आहेत आणि खाली एडिट बटन आलेलं नाही आहे त्या महिलांनी आता काहीही न करता शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत वाट बघू शकता. कारण की ते आता पुन्हा रिसबमिट किंवा रिएडिट करू शकत नाहीत. तसेच ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह होऊन एडिट बटन येत आहे त्या महिलांनी आपल्या अर्जाला अस्वीकृत केल्याची कारणे तिथं मेन्शन केलेली आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा अर्ज भरून हा अर्ज सबमिट करायचा आहे वेब पोर्टलवरून. तर ज्यांना डिसअप्रूव्ह आल्यानंतर एडिटचं ऑप्शन आलेलं नाही आहे असे महिला आता अर्ज पुन्हा करू शकत नाहीत. पण त्यांच्याबद्दलही शासन मे बी पुढे जाऊन काही अपडेट घेऊन येते का याच्यावरती आपण लक्ष ठेवून आहोत. या प्रकारचेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.